गुड इव्हनिंग आशाताई. तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तुमच्या स्वतःच्या हक्काच्या अशा ज्ञानप्रबोधिनी या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मैत्रिणींनो, काही तासांपूर्वी मी एक पोस्ट या चॅनलवरती क्रिएट केली होती की म्हणजे सैराट फेम रिंकू राजगुरू किंवा आपण तिला आर्ची देखील असं म्हणतो. तर ही आर्ची जी आहे ती आशा स्वयंसेविकेची भूमिका प्ले करणारी मूवी लवकरच रिलीज होणार आहे. तर तर तुम्हाला समजलंच असेल की फिल्मी इंडस्ट्री जर आशा स्वयंसेविकेचं काम मूवीद्वारे दाखवत असेल तर आपलं काम किती महत्त्वाचं आहे व आपण प्राऊड फील केलं पाहिजे की आपण एक आशा स्वयंसेविका आहोत. तर यावरून तुमच्या हे देखील लक्षात आलं असेल की तुम्ही मागच्या जे काही 10-15 वर्षापासून तुमचं काम प्रामाणिकरित्या करत आहात ते अधिकाधिक सुधारणं आवश्यक आहे व त्यासाठी तुम्हाला आमच्या ज्ञानप्रबोधिनी या यूट्यूब चॅनलचा नक्की उपयोग होणार आहे. कारण आशांशी संबंधित प्रत्येक अपडेट्स या चॅनलवरती येणार आहेत. मैत्रिणींनो, तुमचं ऑनलाईन काम असो ऑफलाईन काम असो प्रत्येक कामामध्ये मार्गदर्शन या चॅनलवरती तुम्हाला मार्गदर्शनाचे व्हिडिओ मिळणार आहेत. त्यामुळे या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर करा. तुमच्या इतर आशा मैत्रिणींनाही करायला सांगा. तर तुम्हाला या स्क्रीनवरील फोटोवरून समजलं असेल की आपल्याला कुठल्या प्रकारचा व्हिडिओ बनवायचा आहे. तर बघा की आज आपण HbNC जी काही व्हिजिट देतो तर त्या भेटीदरम्यान आशा स्वयंसेविकांनी कुठल्या प्रकारचं पुरपत्र भरायचं किंवा फॉर्म कशा प्रकारे न चुकता भरायचं हे मी आज सांगणार आहे. व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. तर बघा, तर बघा, नवजात शिशूची पहिली तपासणी जन्मानंतर 1 तासाने किंवा जास्तीत जास्त 6 तासात तपासणी करावी. जर जन्माच्या दिवशी आशा उपस्थित नसेल तर पहिल्या भेटीच्या दिवशी फॉर्म भरावा, त्याची तारीख टाका. तर या ठिकाणी बघा, गृहभेटीच्या तारखा आपण टाकायच्या आहेत. बाळ जिवंत आहे का, होय नाही, नसल्यास मृत्यूचा दिनांक आणि वेळ या ठिकाणी लिहायची आहे. परंतु जरी शिशूचा उपजत किंवा नवजात मृत्यू झाला असला तर शिशूची तपासणी करायची नाही, परंतु जी काही माता आहे तिची तपासणी मात्र आपल्या या ठरलेल्या या फॉर्मनुसार पहिल्या, तिसऱ्या, 7व्या, 14व्या, 21व्या, 28व्या आणि 42व्या दिवशी करायचे आहे. तर बघा, बाळ कमी दिवसाचे आहे का, असल्यास किती आठवड्यात मातेची प्रसूती झाली आपण लिहिणार आहोत. प्रथम तपासणीचा दिनांक आपण या ठिकाणी लिहिणार आहोत की वेळ बघा, पहाटे झाली, सकाळी झाली, दुपारी, सायंकाळी की रात्री, तर किती वाजून किती मिनिटे हे मेन्शन करणार आहोत. त्यानंतर बघा, माता जिवंत आहे का, असल्यास होय किंवा नाही. जर माता जिवंत नसेल तर तिचं मृत्यूचं कारण आपण या ठिकाणी लिहिणार आहोत. जर मातेचा मृत्यू झाला असेल तर मातेची तपासणी करायची नाही, परंतु 1, 3, 7, 14, 21, 28 आणि 42व्या दिवशी फॉर्मनुसार नवजात बालकाची पूर्ण तपासणी करायची आहे. तर मातेला खालीलपैकी कुठल्या अडचण आली हे लिहायचं आहे. तर बघा, अत्याधिक रक्तस्राव झाला का, बेशुद्ध किंवा झटके आले का, हे होय नाही मध्ये आपण या ठिकाणी लिहिणार आहोत. शिशूच्या जन्मानंतर प्रथम आहाराच्या रूपात शिशूला काय दिलं गेलं, शिशूला प्रथम किती वाजता स्तनपान वगैरे केलं गेलं हे देखील लिहायचं आहे. किंवा शिशू कशा प्रकारे दूध प्यायलं यावरती. आता बघा, सहजपणे कमजोरपणे स्तनपानाद्वारे दूध न पिता चमच्याने प्यायलं, स्तनपानाद्वारे व चमच्याने दूध प्यायलं नाही. तर यापैकी कुठल्या प्रकारे शिशू दूध प्यायला हे इथं आपण लिहिणार आहोत. मातेला स्तनपान देण्यात कुठल्या अडचण आली का, हे देखील इथं अडचण आली का तर हे होय नाही अशा प्रकारे इथं भरणार आहोत. त्यानंतर इकडचे जे कॉलम आहे ते पर्यवेक्षकाने किंवा गटप्रवर्तकाने भरायचे आहे. इकडे आपल्याला काही लिहिण्याची गरज नाही. तर बघा, होय असल्यास अडचण लिहायची आहे. तर बाळाची जी काही पहिली तपासणी आहे त्यामध्ये आपण शिशूचे थर्मामीटरने तापमान काखेमधून पाहून इथं लिहिणार आहोत. डोळे देखील चेक करणार आहोत ते कसे आहेत ते या ठिकाणी, किंवा डोळ्यातून पू वाहत आहे का, सूज आहे का, अशा प्रकारे इथं लिहिणार आहोत. त्याची जी काही नाभी आहे किंवा नाळ आहे ते देखील आपण त्याची देखील तपासणी करणार आहोत. तर बघा, नाळेतून रक्त वगैरे निघत आहे का, होय नाही, अशा प्रकारे आपण या ठिकाणी लिहिणार आहोत. जर प्रश्न क्रमांक 3 मध्ये होय असल्यास आशा किंवा आरोग्य सेविका TBA यांनी नाळेला स्वच्छ दोऱ्याने परत बांधायचं आहे. तर बाळाचं वजन इथं किलोग्रॅम आणि पुढं ग्रॅममध्ये असेल ते लिहिणार आहोत. वजन काट्यावरचा रंग देखील या ठिकाणी की त्याचं वजन कुठल्या रंगात जात आहे ते इथं लिहिणार आहोत. नवजात शिशूमध्ये खालीलपैकी कुठले लक्षणे आढळून आले आहेत ते देखील आपण इथं लिहिणार आहोत. हातपाय लुळे आहेत का, दूध कमी पित आहे का, बंद केलेले आहे का, हे सुद्धा या ठिकाणी लिहिणार आहोत. खूप हळूवार रडत आहे का, रडणे बंद केलेले आहे का, नवजात बालकाची नियमित काळजी खालील कृती आहे का, नवजात बालकास कोरडे केले का,
नवजात बालकास उबदार ठेवणे, अंघोळ न घालणे, नवजात बालकास कपड्यात गुंडाळणे, मातेजवळ ठेवणे, नवजात बालकास निव्वळ आईचे दूध पाजले आहे का, हे सर्व आपण या ठिकाणी होय नाही असं भरणार आहोत. शिशूमध्ये काही व्यंग दिसत असल्यास योग्य अशी खूण करायची, म्हणजे हातपाय वाकडे झालेत का, फाटलेले दुभंगलेले ओठ आहेत का, मानेवरती किंवा पाठीवरती गाठी आहेत का, किंवा अन्य काही समस्या आहेत किंवा अन्य काही व्यंग आहे हे सुद्धा इथं मेन्शन करणार आहोत. तर ताई HbNCचा हा फॉर्म आहे तो जरासा मोठा आहे, तर याच्यानंतरचे जे काही पेज आहेत तर त्याचा व्हिडिओ मी उद्या अपलोड करील. तर आतापर्यंत जी दिलेली माहिती आहे ती अतिशय महत्त्वाची आहे व यापुढेही फॉर्म कंटिन्यू केला जाईल. तर पुढील व्हिडिओ देखील नक्की पहा आणि या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा ताई, आणि कमेंटमध्ये देखील कमेंट पाठवा. तुम्ही जेवढे जास्त कमेंट पाठवता किंवा जेवढे जास्त लाईक करता तेवढे अतिशय महत्त्वपूर्ण आणि तुम्हाला उपयुक्त असणारे व्हिडिओ या चॅनलवरती येत राहतील. धन्यवाद.